गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. ओके ओके. हो ना, ठीक आहे ना. हा, तुम्ही कुठून कुठून ही मीटिंग अटेंड करताय टाईप करा. कुठल्या शहरामधून मीटिंग अटेंड करताय? मी लातूर मधून ही मीटिंग घेतोय किंवा होस्ट करतोय लातूर मधनं. हेल्दी वाइब्स. यस. लातूर. ओके. शुभांगी मॅडम लातूर. फास्ट पुणे. पुणे हडपसर. मुंबई तेजल. लातूर. मुंबई. ओके, ठीक आहे. पुणे. करेक्ट. आता मॅक्सिमम लोक हे आपल्या 21 डेज नो शुगर चॅलेंज मधील असतील, राईट? तर ह्याच्यामध्ये नो शुगर चॅलेंज ऍक्सेप्ट केलेले किती आहेत? नवी मुंबई योगेशजी. यस. नो शुगर चॅलेंज ऍक्सेप्ट केलेले किती आहेत? लँग्वेज. तेजल, दिस इज अ मराठी सेमिनार. ये मराठी सेमिनार है. अभी नेक्स्ट वीक में मैं हिंदी सेमिनार लेने वाला हूं, तब आप ज्वाइन कीजिए. दिस इज ओनली फॉर मराठी लैंग्वेज. यस, आई अंडरस्टैंड योर प्रॉब्लम, बट मेजॉरिटी पीपल मराठी लैंग्वेज के लिए ही हमने ये सेशन अरेंज किया है. और जो हिंदी और इंग्लिश सेशन होगा वो नेक्स्ट थर्सडे होगा, तो आपको इंटीमेट किया जाएगा. ओके, ठीक आहे. तर डायरेक्ट तुमचा वेळ न घेता आपण इंटरमिटंट फास्टिंग हे काय आहे, इंटरमिटंट फास्टिंग कशा पद्धतीने तुमच्या बॉडीवर ऍक्ट करते, तर हे एक डाएट पॅटर्न कसा इफेक्टिव्ह आहे आणि याची हिस्ट्री काय, तर हे मी सगळं तुम्हाला एका 5 मिनिटामध्ये चालू करणार आहे. तोपर्यंत तुम्ही तुमचे जे क्वेश्चन्स आहेत, तुम्हाला येणारे जे काही क्वेश्चन्स आहेत. काय होते? तर तुम्ही तुमचे क्वेश्चन्स नोट करून ठेवा. म्हणजे मला तुम्ही एंड ऑफ दिस सेशन मी तुम्हाला थोडा वेळ देईल, त्यावेळेस तुमच्या क्वेश्चन्स बद्दल, म्हणजे डाएट असेल, तुमचं वेट लॉस साठी कुठलाही प्रॉब्लेम असेल, फिटनेस आणि हेल्थ रिलेटेड, तुम्ही कुठलाही क्वेश्चन विचारू शकता. आपण 10 मिनिट शेवटचे तुम्हाला मी देणार आहे, त्यावेळेस तुमचे प्रॉब्लेम्स जे आहेत ते तुम्ही नोट करून ठेवा. आणि सोबत जर तुमच्या एक छोटंसं नोटबुक आणि पेन जर ठेवला तर ते बेटर राहील, जेणेकरून तुम्ही या सेशनच्या व्यवस्थित नोट्स काढू शकाल. तर एक छोटासा आजचा टॉपिक जो आहे, त्या टॉपिक बद्दल, म्हणजे आज काय काय आपण शिकणार आहेत, नवीन काय शिकणार आहात तुम्ही. इंटरमिटंट फास्टिंग, द सायन्स ऑफ मेटाबॉलिक, म्हणजे हे मेटाबॉलिक अडॅप्टेशन, हे ऑप्टिमायझेशनचं एक सायन्स आहे. तर ह्याच्यामध्ये मेटाबॉलिक शिफ्ट करणार आहेत आपण. मेटाबॉलिक शिफ्ट म्हणजे काय? आपली बॉडी जनरली, आता समजा ही बॉडीसाठी लागणारी एनर्जी आहे, तर ही प्रायमरी सोर्स ऑफ एनर्जी काय असते? ग्लुकोज असतं, राईट? तुम्हाला माहिती आहे की आपल्याला ज्या वेळेस अशक्तपणा, थकवा, पायाला गोळे येतात, त्यावेळेस आपण थोडंसं ग्लुकोज, चहा किंवा साखर, गोड पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्याला एनर्जी मिळते. पण त्यासोबतच तुमचं इन्सुलिन पण स्पाइक होतं. मग हे एनर्जी ग्लुकोजची मिळते, मग आपण ग्लुकोज कडून
सेकंडरी सोर्स ऑफ एनर्जीकडे बॉडी शिफ्ट करणार आहेत. एनर्जी तर मिळणार आहे, परंतु सेकंडरी सोर्स ऑफ एनर्जी काय आहे? फॅट. कारण आपली जर फॅट जास्त असेल, ग्लुकोज बॉडीमधला संपवून तुमच्या शरीरातील फॅट आपल्याला बॉडीला काढायला सांगायचं. यालाच म्हणतात मेटाबॉलिक शिफ्ट. तर हे मेटाबॉलिक शिफ्ट इंटरमिटंट फास्टिंग किंवा कीटो डाएट याच्या माध्यमातून आपण अचीव करू शकतो. तर हे काय आहे हे आपण शिकणार. त्यानंतर प्रॅक्टिकल कॉन्टेक्स्ट म्हणजे याची हिस्ट्री काय आहे, आयुर्वेदामध्ये याचा उल्लेख आहे का, आणि मॉडर्नमध्ये याला सिद्ध केलेलं आहे का, हे पण बघणार आहात. त्यासोबत आपले मेन ऑब्जेक्टिव्ह काय असेल, हे कशासाठी शिकायचं आहे? वेट लॉससाठी किंवा आपली फॅट लॉससाठी. त्यासोबतच आपली जी लाईफ ऑफ क्वालिटी ऑफ लाईफ जे आहे, म्हणजे तुम्ही 60-70 इयर्सचे असताना सुद्धा एक यंग दिसले पाहिजेत, म्हणजे लॉंगिव्हिटी वाढली पाहिजे. आपण 50 मध्येच जर आपण कुबड काढून चालतोय, चेहऱ्यावर सगळ्या झुर्या आहेत 50 मध्येच, तर आपली कुठंतरी मेटाबॉलिक शिफ्ट झालेला नाहीये. मेटाबॉलिक ऑक्सिडेशन झालेलं आहे, आपल्या बॉडीमध्ये जास्त ऑक्सिडेशन आहे, फ्री रॅडिकल्स आहेत, म्हणून अकाली वृद्धकालत्व आलेलं आहे. तर हे कमी करायचं असेल तर इंटरमिटंट फास्टिंग हे खूप महत्वाचा एक डाएट पॅटर्न आहे, तो आपण बघणार आहे. आता हे तुम्हाला ही जी मूर्ती किंवा फोटो दिसतोय कशाचा आहे, कोणी सांगेल? टाईप करा, कोण आहे ते? कोणाकोणाला माहिती आहे? टाईप करू शकता? ओके. विष्णू. करेक्ट. धन्वंतरी. धन्वंतरी. भगवान धन्वंतरी. करेक्ट. परफेक्ट. तर हे आहेत म्हणजे आपल्या गॉड ऑफ हेल्थ, म्हणजे हेल्थचं गॉड. आयुर्वेदामध्ये जे भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदाचे गॉड ऑफ आयुर्वेदा जसं म्हणलं जातं. किंवा आता आपल्या मॉडर्न सायन्स असतील तरीही आपल्या इंडियामध्ये गॉड ऑफ मेडिसिन्स म्हणजेच धन्वंतरी आहेत. तर ह्या आयुर्वेदामध्ये सुद्धा इंटरमिटंट फास्टिंगचा उल्लेख आहे 5-5.5 हजार वर्षापूर्वी. त्यानंतर आता 18व्या शतकामध्ये इंटरमिटंट फास्टिंगवर जे ॲटोफॅगी इंटरमिटंट फास्टिंगमुळे होते, म्हणजे मी सांगणार आहे ॲटोफॅगी म्हणजे काय, त्याच्यावर नोबेल प्राइज मिळाली. परंतु भारतामध्ये याला लंघन म्हणलं जातं आयुर्वेदामध्ये. तर या लंघन ही एक चिकित्सा होती. आपण काय करतोय, फक्त फॅट लॉससाठी लंघन करतोय म्हणजे इंटरमिटंट फास्टिंग. परंतु आयुर्वेदामध्ये याचा खूप ब्रॉड युटिलायझेशन किंवा यूज होता. ताप आल्यानंतर लंघन द्यायचे. लंघन म्हणजे काही तास उपवासी ठेवणे किंवा काही फूड जे ग्लुकोज लेवल कमी करण्यासाठी काही फूड रिस्ट्रिक्ट करणे, याला लंघन म्हणलं जातं. तर आयुर्वेदामध्ये याचा उल्लेख आहे बघा. म्हणजे लंघन हा एक उपचार म्हणून सांगितलं जातं. आता इथं लाघवम कर्म सामर्थ्यम दीप्तोग्नी. आता हा जो आहे दीप्त अग्नी म्हणजे अग्नीला प्रदीप्त, आपला जो काही जठराग्नी असतो, जठरामध्ये जो काही अग्नी आहे म्हणजे फायर असतो आपला, डायजेस्टिव्ह फायर आपण त्याला म्हणू. ती कन्सेप्ट वेगळी आहे, परंतु त्याला इंग्लिशमध्ये डायरेक्ट वर्ड नाही आहेत. तर तो डायजेस्टिव्ह फायर आहे, त्याला अप करण्यासाठी ज्यांची भूक कमी होते, तर ते भूक कमी झाल्यानंतर भूक वाढवण्यासाठी लंघन वापरलं जातं. लंघन ही एक चिकित्सा म्हणून वापरली जाते. त्याच्यामुळे शरीराला काय होतं, हलकेपणा येतो, अग्नी आपला प्रदीप्त होतो. त्यानंतर पचनशक्ती सुधारते, गट हेल्थ सुद्धा, गट रिसेट होते. गट रिसेट म्हणजे काय, आपला डायरेक्ट कॉन्टॅक्ट, तुम्हाला पोटामध्ये जर ऍसिडिटी झाली तर डोकं दुखतं. मग पोटाचा आणि डोक्याचा काय संबंध आहे? तर डायरेक्ट आपल्या डोक्यात थ्रू म्हणजे डोक्यातून किंवा ब्रेनमधून जी व्हॅगस नर्व येते ती डायरेक्ट असते गटपर्यंत. आणि गटमध्ये 100 ट्रिलियन बॅक्टेरिया, व्हायरसेस आणि फंगस असे वेगवेगळे जीव आहेत. 100 ट्रिलियन म्हणजे 1 किलो बॅक्टेरिया, म्हणजे 1 किलो आपल्या शरीराच्या सेल्स जेवढ्या आहेत तेवढ्या सेल्स असणारे बॅक्टेरिया आहेत. हे तुम्हाला माहित होतं का? तर ते बॅक्टेरिया काय करतात, सहजीवी बॅक्टेरिया आहेत.
त्याला मायक्रोबायोटा सिम्बायोसिस पद्धतीने काम करतात. ते आपण वर खाल्लेलं ते थोडं फूड खातात स्वतः आणि त्याच्यापासनं आपल्याला आवश्यक असणारे न्यूट्रिएंट्स क्रिएट करतात किंवा फूडला ब्रेकडाऊन करतात. मग ते चांगले असणारे बॅक्टेरिया जे आहेत तर ते रिसेट करण्यासाठी कधी कधी ते वाईट पण होऊ शकतात. काही बॅक्टेरिया हे खराब असतात. ते बॅक्टेरियांची ग्रोथ झाली की आपल्याला डायरिया लागतो, लिकी गट आजार होतो, त्यानंतर इनडायजेशन होतं, अल्सर होऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला आपले जे आता फिकल मटेरियल ट्रान्सप्लांट ही थेरपी दिली जाते. ज्यांचा गट मायक्रोबायोटा स्ट्रॉंग नाहीये, ज्यांना पोटाचे सतत IBS सारखे जे सिंड्रोम आहेत, तर त्यांना फिकल मटेरियल किंवा एकमेकांची स्टूल एकमेकांमध्ये इम्प्लांट करण्याची ट्रीटमेंट आहे. तर ज्यांचा गट मायक्रोबायोटा स्ट्रॉंग आहे. आता हे मायक्रोबायोटा म्हणजे काय, कुठून येऊ शकतो? अगदी तुम्ही गोठ्यात खेळत असाल, गाईला हात लावला, मातीला हात लावला, तर ते बॅक्टेरिया आपल्या पोटात जातात आणि ही व्हर्सटाईल जेवढा ज्यांचा बॅक्टेरिया, कधी कधी आपण बघतो जर अतिस्वच्छ आपण विमानातलं प्लेन मधलं जरी फूड खाल्लं तर ते बेचव लागतं. परंतु काही जणांना स्टराईल केलेलं थोडंही खराब, आता अमेरिकेतला माणूस जर इकडं आपल्याकडे वडापाव खाल्ला तर तो डायरिया चालूच झाला असं समजा, कारण त्याचा गट मायक्रोबायोटा वेगळा आहे. आणि याची गंमत अशी आहे की 800 कोटी जर लोक आपले पृथ्वीवर असतील तर प्रत्येकाच्या गट मायक्रोबायोटा हा वेगळा असतो. गट मायक्रोबायोटाच आपला सिरोटोनिन हार्मोन जे हॅपी हार्मोन आहे ते क्रिएट करतं. म्हणजे पोट जर चांगलं असेल तर तुमचा ब्रेन सुद्धा चांगला राहतो, डोकं चांगलं म्हणजे मेंदू चांगला राहतो आणि आपले विचार सुद्धा तिथून क्रिएट होतात. आता आपण म्हणतो ना, बाजूच्याच चांगलं झाल्यानंतर काही जणांच्या पोटात दुखतं. का पोटात दुखतं? कशामुळे दुखतं पोटात? म्हणजे ब्रेन पाहिजे ना, डोकं दुखलं पाहिजे. पोटात का दुखतं म्हणतो? म्हणजे पूर्वीच्या काळात सुद्धा, कारण तो गट मायक्रोबायोटा सतत कम्युनिकेट करत असतो ब्रेनशी. कधी कधी तुम्हाला भीती वाटली, पोटात गोळा येतो, पोटात गोळा येतो. तर त्याचं कारण काय? कारण ब्रेन इट इज द सेकंड ब्रेन म्हणलं जातं. जसं आपले काफ मसल हे सेकंड हार्ट आहे, तसं आपला सेकंड ब्रेन बुक सुद्धा आहेत काही. सेकंड ब्रेन काय आहे? आपल्या पोटात असणारा गट मायक्रोबायोटा. तो जेवढा चांगला, तो जेवढा व्हर्सटाईल, तेवढी आपली पचनशक्ती चांगली. आणि बऱ्याच वेळेस तुम्हाला तो स्कॅनिंग मध्ये सापडणार नाही, तुमच्या ब्लड टेस्ट मध्ये सापडणार नाही तुमच्या. त्याच्यामुळं काही जणांना सायकोसिस सारखे डिसऑर्डर सुद्धा होतात, जेणेकरून त्यांच्या गट मायक्रोबायोटावर इलाज केला जातो. तर हा गट मायक्रोबायोटा रिसेट होतो आपल्या फक्त इंटरमिटंट फास्टिंगमुळे सुद्धा. 30 आवर्स इंटरमिटंट फास्टिंग ते नंतर मी सांगणार आहे. परंतु तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे की गट मायक्रोबायोटा किती महत्वाचा आहे. त्यानंतर ट्रॅडिशनल प्रॅक्टिसमध्ये काय आहे? हे संतुलन म्हणजे मध्यमम उत्तमम. अति तुम्ही फास्ट, अति डाएट, म्हणजे आता मी डाएट दिलेलं तुम्हाला लक्षात असेल की त्याच्यामध्ये भाकरी आहे, भाजी आहे, डाळ आहे आणि सॅलड आहे. किंवा डाएट आपण काही क्रॅश डाएट केलं का? अजिबात नाही. म्हणून मध्यमम उत्तम. अति क्रॅश डाएट केलं तुम्ही किती दिवस करणार आहेत? 8 दिवस कराल, 10 दिवस कराल, सस्टेनेबल नाहीये. म्हणून आपण मध्यमम उत्तमम ही ट्रॅडिशनल प्रॅक्टिस आपण करतो. आता याची काय, ह्याचा कुठून आला म्हणजे ही जी आहे, तर फास्टिंग इज द ग्रेटेस्ट रेमेडी, हे इथंच नाही तर आयुर्वेदामध्ये सुद्धा फास्टिंग ही एक, किंवा फास्टिंग करणे ही एक रेमेडी आहे. हे औषध आहे, काही रोग आजारांवर सुद्धा औषध आहे. आता ही इंटरमिटंट फास्टिंग ह्या शब्दामध्येच आहे. IF ज्याला आपण म्हणतो, कोर कन्सेप्ट काय आहे याची? एक खाण्याची पद्धत आहे. म्हणजे काय खायचं याच्यापेक्षा वेळ किती वाजता खायचं, एक इटिंग विंडो असते याच्यामध्ये. काय एक इटिंग विंडो, इटिंग आणि फास्टिंग विंडो, दोन विंडो आपण करतो म्हणजे 24 तासामधल्या. मग ह्याला पॅटर्न म्हणलं जातं. एक खाण्याची पद्धत आहे ती. म्हणजे आपण बऱ्याच वेळेस कशी सतत पोटाला काय होतं, सकाळी खातो, पुन्हा 11 वाजता खातो, दुपारी खातो, 5 वाजता आणखीन आणि 4. तर जेवढ्या वेळेस खातो, जेवढ्या वेळेस ग्लुकोज जातं, तसं ग्लुकोज अप झालं तेवढ्या वेळेस आपलं इन्सुलिन सुद्धा अप होतं. ग्लुकोज अप झालं, इन्सुलिन अप होतं. आणि जेवढं हे टॅपर होईल तेवढं ते क्रॅश होतं, तेवढं इन्सुलिन पण क्रॅश होतं,
आणि ग्लुकोज पण क्रॅश होतं. एनर्जी अप डाऊन हे जेवढे रोलर कोस्टर्स तेवढी आपली काय होईल, रेजिस्टन्स क्रिएट होतं. रेजिस्टन्स म्हणजे आपल्या सेलची इंटेलिजन्स कमी होते आपल्या इन्सुलिन बद्दल. उदाहरण देतो की डायबिटीज होतो कसा किंवा फॅट वाढते कशी. कदाचित तुमचं रेजिस्टन्स एवढं येतं, इन्सुलिन सतत 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 जर वाढत असेल तर एक वेळ अशी येते की जरी ग्लुकोज शरीरामध्ये आलं तर इन्सुलिन पाहिजे तेवढं सिक्रेटच होत नाही, किंवा इन्सुलिन जरी सिक्रेट झालं तरी सेलमध्ये ते जात नाही. त्याला सेल्युलर इंटेलिजन्स कमी होणे असं म्हणतो. तर ही जी प्रोसेस आहे तर ती प्रोसेस ही आपल्याला ह्या इंटरमिटंट फास्टिंगमुळे ती कॅन्सर किंवा आपण ती डिस्टर्ब करू शकतो किंवा त्या प्रोसेसपासून आपण वाचू शकतो. आता ह्याचं गोल काय असतं, चरबी जाळण्यासाठी इन्सुलिनची पातळी काय करावी लागते, कमी करावी लागते. कारण इन्सुलिन हे एक ॲनाबॉलिक हार्मोन आहे. ॲनाबॉलिक हार्मोन म्हणजे बनवणारा हार्मोन आहे. इन्सुलिनमुळं बनते. आणि कॅटाबॉलिक म्हणजे काय, तुटते. तर जेवढ्या जेवढ्या वेळेस इन्सुलिन वर येतं तेवढ्या तेवढ्या वेळेस आपली फॅट बर्निंग प्रोसेस बंद होते किंवा स्टॉप होते. मग इन्सुलिन तुम्ही खाल्लं, इन्सुलिन वर आलं, फॅट बर्निंग स्टॉप. खाल्लं, इन्सुलिन वर आलं, फॅट बर्निंग स्टॉप. म्हणून आपल्याला काय करायचंय, इन्सुलिनची पातळीच कमी करायची. कमी वेळेसच 2 वेळेसच खायचं आणि इटिंग विंडो जो आहे तो कॉम्प्रेस करायचा. जर तुम्ही सकाळी नाश्ता करत असाल आणि संध्याकाळी पण 3-4 वेळेस जेवत असाल तर त्याला काय करायचंय, कॉम्प्रेस करायचंय. आणि हे कॉम्प्रेस केल्यामुळे काय होतं, त्याच वेळेस इन्सुलिन वर येतं आणि इतर वेळेस इन्सुलिनची जी पातळी आहे ती नॉर्मल राहते. लक्षात आलं आतापर्यंत? आता मी काही वन वे करणार नाही. तुम्हाला जर खरंच आतापर्यंत लक्षात आलं असेल तर येस टाईप करा. म्हणजे आतापर्यंत जर क्लिअर झालं असेल तर मला येस टाईप करा, किंवा काही डाऊट असेल तरीही मला विचारा. ओके. यस यस यस. खूप छान. आता बघा, ह्याचं जे कसं काम करतं हे, म्हणजे ही जी प्रोसेस आहे, ऍक्च्युअल इंटरमिटंट फास्टिंग काय आहे कळालं तुम्हाला. 2 विंडो आहेत. एक इटिंग विंडो, तेवढ्या वेळेतच खायचं आणि तेवढ्या वेळेत उपाशी राहायचं. उपाशी राहायचं तर त्याच्यामध्ये झोपेची पण विंडो, झोप ऑलरेडीच आहे म्हणून आपण त्याला ट्रिकी वेनं वापरायचं. उपवास कसा करायचा आहे ते मी सांगणार आहे तुम्हाला. पहिलं मी आता सांगितल्याप्रमाणे इन्सुलिन डिक्रीज होणार आहे. कशा पद्धतीने हे वर्क करतं हे इथं तुम्ही लक्षात घ्या. काय होतं, तुमच्या इन्सुलिन लेवल, कारण इन्सुलिन तुम्ही कमीच खाल्लं म्हणजे 2च वेळेस खाल्लं तर इतर वेळेस खाल्ल्याशिवाय इन्सुलिन वर येत नाही, हे लक्षात घ्या. मग इन्सुलिन डिक्रीज झालं, पुन्हा काय होतं, स्टोर्ड फॅट इज युज्ड ॲज अ एनर्जी. मग आपल्या शरीरामध्ये जी स्टोअर केलेली फॅट आहे ती काय होईल, एनर्जी म्हणून वापरली जाईल. म्हणजे तुमची इथं फॅट बर्न व्हायला चालू होतं. इथं HGH इन्क्रीज होतं, ह्युमन ग्रोथ हार्मोन जे आहे तर ते वाढतं. आणि ह्युमन ग्रोथ हार्मोन वाढल्यामुळे मसल सुद्धा रिपेअर होतात. सेल्युलर लेवलला रिपेअरिंग प्रोसेस होते. ॲटोफॅगी जे म्हणलं जातं, सेल्युलर लेवलला रिपेअर. ज्या खराब टॉक्सिक सेल्स आहेत त्या सेल्स, समजा आता आपल्या उपवासी आहेत तर ही ॲटोफॅगी ही प्रोसेस डेव्हलप होते. आणि आपल्याच सेल्स, ही समजा एक गुड सेल आहे आणि ही बॅड सेल आहे, तर ही बॅड सेलला ही गुड सेल खाऊन टाकते. म्हणजे स्वतःचीच बॉडी क्लिनिंग व्हायला इम्प्रूव्ह होते. असेही क्लिनिंग करतेच बॉडी. टॉक्सिन्स हे सतत ही प्रोसेस चालू असते. पण ही प्रोसेस काय होते, इम्प्रूव्ह होते. त्यावेळेस जास्त ऍक्टिव्हेट होते. मायटोकॉन्ड्रिया तुमचे सजग होतात, जे आपले पॉवर हाऊसेस आहेत ते. त्यामुळे सेल्युलर रिपेअर व्हायला चालू होतं. ऑलरेडी असतं पण त्याला इम्प्रूव्ह होतं. आणि बॉडी शिफ्ट फ्रॉम ग्लुकोज टू स्टोर्ड फॅट. आपल्याला काय टार्गेट, काय आपली जी एक्स्ट्रा झालेली फॅट आहे त्या फॅटला बर्न करण्यासाठी बॉडीला स्विच करायचंय. त्यामुळे शिफ्टिंग होते. ह्या अशा पद्धतीनं आपली जी इंटरमिटंट फास्टिंगची आहे तर ती प्रोसेस वर्क होते. आता ह्याच्यात इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी जी आहे, रिडक्शन म्हणजे आपली जी बेसलाईन आहे, बऱ्याच जणांचं काय, डायबिटीज मध्ये इन्सुलिन लेवल जे आहे तर तिचं सेन्सिटिव्हिटी जाते, त्याला आपण टाईप 2 डायबिटीज होणं असं म्हणतो.
तर ही होण्याच्या अगोदर जर तुम्ही इंटरमिटंट फास्टिंग केली, ही सेल आहे, ह्या सेलमध्ये आपल्याला ग्लुकोज पाठवण्यासाठी इन्सुलिन लागतं. तर ते इन्सुलिन बऱ्याच वेळेस इन्सुलिन येतं, परंतु ह्या दरवाजाच उघडत नाही, लक्षात येत नाही सेलला. तर ही सेल इंटेलिजन्स वाढते, म्हणून सेन्सिटिव्हिटी वाढते. आपण म्हणत असाल इन्सुलिन रेजिस्टन्स डायबिटीज आहे, तर ती रेजिस्टन्स हे कमी होतं. ॲटोफॅगी आपण जसं म्हणलं की खराब सेल्स ह्या हाऊसकीपिंग प्रोसेस चालू होते. तुमच्या बॉडीची आपल्या हाऊसकीपिंग प्रोसेस थोडक्यात सांगायचं झालं. जीन एक्सप्रेशन ही खूप मोठा हा इफेक्ट आहे. म्हणजे जीन एक्सप्रेशन आपले जे आहेत, इपिजेनेटिक्स चेंज होऊ शकतं. तुम्ही जर खरंच याला एक मेडिटेटिव्ह मोमेंट म्हणून जर केली, त्याला जर स्लोली तुम्ही सायंटिफिकली जर इंटरमिटंट फास्टिंग केली, तर जर आपल्या शरीरामध्ये एखादा जीन खराब जीन आहे, म्हणजे आई वडिलांना जर डायबिटीज झाला तर मुलांना 30% ते 40% होण्याची शक्यता असते 40 नंतर. हा एक जीनचा एक्सप्रेशन आहे. पण जर इंटरमिटंट फास्टिंग करणारे, डाएट आणि वर्कआउट बाकी करणारे जर असतील लोक, तर त्यांना हे जीन एक्सप्रेशन चेंज होतात, जी एपिजेनेटिक्स चेंज होतं आणि जी प्रिंट आहे डायबिटीजची ती निघून जाऊ शकते. हे रिसर्च आहेत, हे मी मनाने सांगत नाहीये. तर हे एवढे बेनिफिट्स ह्याचे होऊ शकतात. हे ॲटोफॅगी, जीन एक्सप्रेशन, तर हे आपण आत्ताच बघितलं. ह्याचं एक रिसर्च पण आहेत, मेटाबॉलिक बेंचमार्क्स. हे काय काय आहेत? ज्यांनी ज्यांनी असे काही इंटरमिटंट फास्टिंगचे इंडक्शन दिलं, म्हणजे पेशंट्स असतील, तर इन्सुलिन लेवल -25% कमी झाली. ज्यांचं इन्सुलिन वाढलेलं होतं, इन्सुलिनच वाढले होतं, तर त्यांचं 25% इन्सुलिन कमी झालं. हे ग्रोथ हार्मोन जे आहे, ग्रोथ हार्मोन हे पिट्युटरी ग्लँड पासून सिक्रेट होतं, ब्रेन पासून, मास्टर ग्लँड पासून, हे सगळ्या हार्मोन्सला कंट्रोल करतं. ते हार्मोन 500, 300 ते 1000 पटीने वाढलं हे इंटरमिटंट फास्टिंगमध्ये. आणि त्यासोबत ट्रायग्लिसराइड, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण काय म्हणलं, फॅट ब्रेकडाऊन करणार आहे, कारण बॉडीमधली शुगर निघून जाणार आहे. आणि दुसरी जी सेकंडरी सोर्स ऑफ एनर्जी आहे फॅट, तर हे ट्रायग्लिसराइड्स जे आहे, बॅड कोलेस्ट्रॉल, ते 17% काही लोकांचं कमी झालं. तर हे रिसर्च सुद्धा म्हणजे आपल्याला, मी तुम्हाला रेफरन्सेस देणार आहे, मी हे रिसर्च पेपर्स कुठून घेतलेले आहेत आणि कुठं पेपर्स आहेत हे प्रेझेंट केलेले, ते शेवटच्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आता वेट लॉसच होत नाही, फक्त वेट लॉस साठीच नाहीये इंटरमिटंट फास्टिंग, तर काय 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 होतं, ब्रेन हेल्थ, BDNF प्रोसेस, म्हणजे BDNF म्हणजे काय, ब्रेन डेरिव्हेटिव्ह न्यूरोट्रॉफिक फॅक्टर म्हणतात. तर न्यूरॉन्स तयार, न्यूरोजेनेसिस म्हणजे न्यूरॉन्स तयार होतात. ब्रेन हा कशाचा बनलेला असतो, हा न्यूरॉन्सनी बनलेला असतो. आणि न्यूरॉन तयार होण्याची जी प्रोसेस आहे त्याला न्यूरोजेनेसिस म्हणतात. आणि इंटरमिटंट फास्टिंगमुळे न्यूरोजेनेसिस हे बूस्ट होतं आणि तुमचं अटेन्शन, कॉन्सन्ट्रेशन, फोकस, कॉग्निशन, तर हे वाढण्यासाठी, कारण ज्यांचे न्यूरोजेनेसिस जास्त त्यांचं मेमरी जास्त, अटेन्शन जास्त, कॉन्सन्ट्रेशन जास्त, प्रोडक्टिव्हिटी जास्त, तर ते सुद्धा या आपल्या इंटरमिटंट फास्टिंगमुळे होतं. इन्फ्लामेशन कमी होतं, आपली सेल रिपेअर सिस्टीम होते, म्हणजेच इन्फ्लामेटरी मार्कर्स जे आहेत तर ते कमी होतात. त्याच्यामुळे इन्फ्लामेशनमुळे जे काही आजार होतात तर ते सगळे रिड्यूस होण्यासाठी मदत होते. आता आपण बघूयात की नेमकं हे डाएट करायचं कसं, किंवा ह्याच्या काय काय मेथड्स आहेत, कॉमन इंटरमिटंट फास्टिंगच्या मेथड्स. 16-18 ही स्टार्ट करायची आहे मेथड, खूप फेमस मेथड आहे 16/8 मेथड. 16/8 म्हणजे काय, फास्टिंग 16 आवर्स, म्हणजे याच्यात उपाशी किती राहायचे, 16 आवर्स, आणि खायचं किती 8 आवर्स, 16 तास उपास, 8 तास खाण्याचा कालावधी किंवा विंडो. कळालं. ह्याच्यामध्ये तुम्ही जर सकाळी उदाहरणार्थ 12 वाजता जर दुपारचं जेवण केलं, तर तुम्हाला संध्याकाळी 8 वाजता जेवण करायचं. त्याच्यानंतर रात्री 8 ते सकाळी 12 किती तास होतात, 16 तास तुम्ही उपाशी राहतात. 8 वाजता जेवण करायचं आणि सकाळी दुसऱ्या दिवशी फक्त ब्रेकफास्ट स्किप करायचं, इतकं सिंपल आहे. मग हे कोणी करायचं कोणी नाही मी सांगणार आहे, बरोबर. तर ही एक मेथड आहे 16/8. दुसरी मेथड आहे, काही जणांना काय होतं, सकाळी ब्रेकफास्टच लागतो,
मी केलं तर उपवासच करतो. त्याच्यासाठी सेकंड पॅटर्न आहे. काय 5 डेज जे आहेत, तर ते तुमचं नॉर्मल जेवण घ्यायचं 5 दिवस. तुमचं 1200-1500 कॅलरी जे आहे ते, आणि फक्त 2 डेज कुठलेही, मग मंगळवार बुधवार आहे किंवा शुक्रवार शनिवार आहे, तर 500 ते 600 कॅलरी, म्हणजे एकदम 50% कॅलरी म्हणजेच उपवास करायचा. हे ही एक पॅटर्न आहे. आणि तिसरा पॅटर्न आहे 24 आवर फास्ट. म्हणजे 24 तास, एकदा आज सकाळी जेवलं की उद्या सकाळी जेवायचं. तर हे तुमच्या बिगिनर लेवल, इंटरमिडिएट लेवल आणि ॲडव्हान्स लेवल यानुसार हे ठरवलं जातं. हे मी ठरवणार आहे. तर स्टार्ट तुम्ही सगळ्यांनी करू शकता. काही लोकांनी सोडून, मी ते कोणी करू शकत नाही त्यांना सोडून. 16/8 ही फेमस, सिंपल, सेफ मेथड आहे. आपण त्याच मेथडने आपण डाएट आज घेणार आहेत. आता याच्यामध्ये डाएट काय आपण घेऊ शकतो, मी डाएट प्लॅन पण तयार केलेला आहे. सकाळी 8 वाजता उठल्यानंतर, हे सगळ्यांनी, मी ही स्लाइड पण पाठवेन, तुम्ही लिहून घेण्याची गरज नाही. ओके. तर सकाळी 8 वाजता हायड्रेशन, मग ब्लॅक कॉफी घेऊ शकता, पाणी घेऊ शकता. कळालं? हे सकाळी उठल्याबरोबर. त्यासोबत ब्लॅक कॉफी, पाणी, जिरा पाणी हे घेऊ शकता, पण मध घेऊ शकत नाही. कुठलाही गोड पदार्थ याच्यासोबत घेऊ शकता. मध आणि लिंबू पिल्यामुळे तुमचं काही वजन कमी झालेलं नाही आतापर्यंत. म्हणून तुम्ही मध त्यावेळेस घ्यायचा नाही फक्त. मग लिंबू पाणी घेऊ शकता, ज्याच्यामध्ये 0 कॅलरी आहेत. स्वीटनर्स वगैरे अजिबात घ्यायचे नाही. त्यानंतर 12 वाजता पहिलं मील करायचं. इथं तुम्ही हायड्रेशन ठेवलं, ह्याच्यामध्ये पाणी महत्वाचं आहे. त्यानंतर तुम्ही वर्कआउट करा, हलकं वर्कआउट करायचं आहे याचं. मग तुम्ही वॉकिंग आहे, तुमचं जे काही झुंबा ॲरोबिक्स आहे ते वर्कआउट करू शकता. मग सेकंड मील किती वाजता? 12 वाजता. फर्स्ट मील. मग ते फर्स्ट मील काय असेल? प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स असेल. म्हणजे पहिलं जेवण जे आहे, प्रोटीन असेल प्रत्येक मीलमध्ये. या मीलमध्ये तुमचं प्रोटीन सोर्स म्हणजे डाळ असेल किंवा पनीर असेल, किंवा जे नॉन व्हेजिटेरियन त्यांनी एग्ज असतील. तर हे ऍड करायचं. एक चपाती, त्यासोबत एक भाकरी, असेही करू शकता, किंवा भाकरी डाळ, फक्त राईस कमी करा किंवा कार्बोहायड्रेट्स कमी ठेवा थोडेसे. त्यानंतर 4 वाजता, 4 वाजता हलका नाश्ता म्हणजे एक फ्रूट खाऊ शकता, किंवा मखाना चिवडा खाऊ शकता, किंवा ग्रीन टी घेऊ शकता. मी ते लिहिलेलं आहे इथं. मी तुम्हाला ते सगळं डाएट, सॅम्पल डाएट लगेच दाखवणार आहे. ते डाएट तुम्ही करू शकता. पण एक टाइम कसा ह्याच्यामध्ये आहे, हे टाइम महत्वाचा आहे याच्यामध्ये. त्यानंतर 7:45ला जेवायचं. 7:45 ते 8 पर्यंत तुम्ही जेवण होईल तुमचं 15 मिनिटामध्ये. शेवटचं जेवण, ते मील काय करायचं मी तेही देणार आहे तुम्हाला. त्याचे सगळेच पीडीएफच देणार आहे. तर हा आहे. आता 8 वाजता जेवलं की लगेच दुसऱ्या दिवशी 12 वाजता जेवण. संध्याकाळी, सॉरी, 12 वाजता जेवण आहे मील, ते संध्याकाळी 8 पर्यंत. मग दुसऱ्या दिवशी 12 वाजता. आता तुम्ही म्हणाल की माझं ऑफिस आहे, माझं स्कूल आहे, किंवा काहीतरी प्रॉब्लेम्स असतात, मग ह्याला शफल कसं करायचं? तर हे तुम्ही तुमच्या पद्धतीनं मॅनेज करू शकता. म्हणजे जसं पाहिजे तसं तुम्ही ह्याला कस्टमाइज करू शकता. तुम्ही जर आता म्हणलात की मला 12ला नाही जमत, मला 11ला चालतं, तर 11ला जर केलं तर ही विंडो कॉम्प्रेस करा. तुम्ही 7:45 ऐवजी 6:45ला जेवण करा. किंवा तुम्हाला वाटते की 6 वाजता, तर तुम्ही 10 वाजता जेवू शकता. तर अशा पद्धतीनं तुम्ही 6 आहे 16/8 जी आहे, म्हणजे 8 आवर्स तुम्ही विंडो तुम्ही इटिंग ठेवा. त्याच्यामध्ये 3 मील करू शकता, 2 मील करू शकता, आणि 16 आवर्स मात्र तुम्हाला फास्ट करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये कोण कोण करू शकतं? आता ह्याच्यात मेन प्रॉब्लेम्स काय येतात, अडचणी काय येतात? कारण हे एवढं कुठलंही डाएट, एवढे फायदे आहेत, तर थोड्या बहुत त्याच्या अडचणी किंवा काय याचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात ते करू शकतो. म्हणजे ते तर असणारच. आता बरेच वेळेस कधी तुम्हाला जेवणाची रोज 2-2, 3-3, 4-4 वेळेस फुल जेवणाची सवय आहे, तर थोडीशी भूक लागू शकते. हे लक्षात घ्या. थोडा हेडॅक होऊ शकतो पहिल्या सुरू, कारण ब्रेन हा आपला खूप खतरनाक आहे, माइंड. तर ते काय करतं, तुम्हाला जर नाही फूड मिळालं
तर चिडचिडेपणा आणतं, डोकं दुखायला चालू होतं, इरिटेबल करतं. तर हे सगळं म्हणजे ऍडजस्ट होईपर्यंत होतं, मिटिगेट होईपर्यंत. त्यानंतर काय होतं, तुम्ही जर प्रॉपर हायड्रेशन केलं, इलेक्ट्रॉल पावडर व्यवस्थित, इलेक्ट्रॉल मेंटेन जर केले तुमच्या, तर इलेक्ट्रोलाइट्स, तर तुम्हाला हे म्हणजे पुन्हा म्हणजे त्रास होणार नाही, जो त्रास होणार आहे तो. आणि जर ह्याच्यामध्ये चक्कर येत असेल, तुमच्या डायबिटीसच्या खूप हेवी, म्हणजे 500 ते 1000च्या गोळ्या चालू असतील, तर हे इमिडिएटली चक्कर वगैरे येऊ लागलं तर थांबवायचं. मला सूट होत नाहीये, मग आपण 12-12 तास करायचं. म्हणजे ग्रॅज्युअली इन्क्रीज करत जायचे. तर ही फर्स्ट स्टेप आहे. कोणी करायचं नाही, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. इटिंग डिसऑर्डरची हिस्ट्री ज्यांना आहे, खाण्याचा विकार म्हणजे भस्मक आजार असतो काही जणांना, तो मानसिक आजार आहे, शारीरिक पण आहे, हायपरथायरॉइडिझम मध्ये पण होतो. तर अति भूक लागते, नाही खाल्लं तर अति वेदना होतात किंवा पॅनिक अटॅक येतात. अशा लोकांनी हे म्हणजे करायचं नाही डाएट. प्रेग्नन्सी ज्यांना आहे, ब्रेस्ट फिडिंग ज्या महिला करतात, तर त्यांच्यासाठी हे नाहीये. त्यानंतर टाईप 1 डायबिटीज वाल्यांसाठी नाही, टाईप 2 डायबिटीज वाल्यांसाठी आहे. टाईप 1 म्हणजे जन्मजात ज्यांचा डायबिटीज आहे, ज्यांना इंजेक्शन घेतल्याशिवाय, म्हणजे इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज आहे, त्यांनी हे करायचं नाही. त्यानंतर लहान मुलं आणि 18 वर्षाच्या खालची मुलं जी आहेत, तर त्यांनी हे डाएट करू नये. अंटिल अनलेस, म्हणजे मला विचारल्याशिवाय किंवा तुमच्या जे न्यूट्रिशनिस्ट असतील, डॉक्टर्स असतील, तेवढी मॉर्बिड ओबिसिटी असेल आणि त्याची विल पॉवर बघून चेक करूनच हे केलं जातं. तर हे तुम्हाला कळालं, कोणी करू नये, हे अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. त्यामुळे तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. येस, घेतला, चालेल. आता हे नेमकं आता करायचं काय, म्हणजे डाएट कुठलं करायचं? क्वालिटीवर फोकस करा. आपण फूड कमी खाणार आहेत, त्याच्यामुळं फूड क्वालिटी, जी काही प्रोटीन डेन्स डाएट आहे, लो कार्ब डाएट आहे, आणि तळलेलं पदार्थ, साखरेचे पदार्थ अवॉइड करायचे. त्याच्यामध्ये कन्सिस्टंट राहायचंय. अर्धवट आज केलं, उद्या नाही, आता सुटलं, तर असं करायचं नाही. त्यानंतर हायड्रेशन, पाणी. तुम्हाला हे याच्यामध्ये सगळ्यात की पॉइंट काय आहे? वॉटर. म्हणजे पाणी हे मेंटेन ठेवायचं. त्यामुळे आपल्याला डिहायड्रेशन होणार नाही आणि त्याचे जे काही साईड इफेक्ट्स आहेत ते अजिबात होणार नाहीत. मग आता तुम्हाला लक्षात आलं असेल काय काय आहे आपल्याला. एकतर आपली जी मेटाबॉलिझम आहे ते बूस्ट होतं. ह्याच्यामध्ये काय काय बघितलं, आपलं मेटाबॉलिझम शिफ्टिंग काय आहे, ग्लुकोज कडून आपल्याला ग्लुकोज बर्न कर, साखर बर्न करण्याकडून आपल्या बॉडीला फॅट बर्न करण्याकडे घेऊन जाणे, हा ह्या डाएटचा उद्देश आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये तुमची जी काही ह्याच्यात फ्लेक्झिबिलिटी काय आहे, तुम्हाला फक्त 8 तास कोणतेही खायचेत आणि 16 तास तुम्हाला फास्टिंग करायची आहे. तेवढी फ्लेक्झिबिलिटी त्याच्यामध्ये आहे. आणि काही अडचण आली तर तुम्हाला थोडंसं डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेऊन हे डाएट आपण करायचं आहे. तर पहिल्या वीकमध्ये काय करायचंय, हळूहळू सुरुवात करायची. आपण 16/18 करणार आहे. पुन्हा दुसऱ्या वीकमध्ये एकदम स्ट्रिक्ट करायचंय त्याला, म्हणजे थोडंसं तुमचं गट हेल्थ इम्प्रूव्ह होईल. आणि थर्डमध्ये एकदम गिअर चेंज करू शकतात. तुमचे एखाद्याला काही डिसऑर्डर आहे, तर तो कमी होण्यासाठी सुद्धा एनर्जी अप होईल. आणि बऱ्याच वेळेस वन टाइम अ मील करणारे लोक आहेत, तर ते एकदम फ्रेश, स्किन चांगली ग्लो, ते एनर्जेटिक, गट रिसेट झालेले आणि ब्रेन शार्प झालेला आपल्याकडं दिसतो. पण आता हे आहे डाएट. याच्यामध्ये बघा, मी तयार केलेलं इंटरमिटंट फास्टिंगचं जे डाएट आहे, तर हे कोणी करायचं नाही ज्यांना टाईप 1 डायबिटीज आहे. सॉरी. त्यासोबत मायग्रेनचा ज्यांना त्रास आहे, मायग्रेन ज्यांना आहे, अल्सर पोटामध्ये ज्यांना आहे, आणि प्रेग्नंट किंवा ब्रेस्ट फिडिंग, इथं ब्रेस्ट फिडिंग मदर्स जे आहेत, त्यांनी हे डाएट करायचं नाही. आता इटिंग विंडो आपण काय केलं, 12 वाजता जर असेल तर ही इटिंग विंडो संध्याकाळी 12 ते 8 किंवा 11 ते 7 अशी करू शकतो.
आणि फास्टिंग विंडो कशी राहील? 8 ते 12 आणि 7 ते सकाळी 11. हे समजलं? त्यानंतर म्हणजे फास्टिंग 8 आवर्स, हे सॉरी, इटिंग 8 आवर्स, फास्टिंग 8 आवर्स, याचे बेनिफिट्स आता आपण सांगितल्याप्रमाणे. आता ही आहे सकाळी अर्ली मॉर्निंग काय घ्यायचंय? ब्लॅक कॉफी, ग्रीन टी, पुन्हा ऍपल सायडर व्हिनेगार, मेथी वॉटर, ह्याच्यापैकी काही घेऊ शकतो, शुगर घ्यायची नाही. नंतर 12 वाजता काय घ्यायचं? ऑप्शन 1 चपाती घेऊ शकतात, त्यानंतर 1.5 चपाती घ्यायची, किंवा मल्टीग्रेन रोटी करायचं. आणखीन तुम्हाला ॲडव्हान्स करायचं असेल तर मल्टीग्रेन रोटी. आणि डाळ आहे 1.5 बाउल आहे, हाफ नाही, 1.5 बाउल. सब्जी आहे लो लो, म्हणजे एकदम लो ऑइल असणारी, कमीत कमी ऑइल असणारी सब्जी. आणि सॅलड आहे. दुसरं ऑप्शन काय? रोटी आहे 1.5, डाळ आहे 1.5 बाउल, सब्जी, सॅलड. आता इथं काय आहे? सॅलड हे कमीत कमी 150 ग्राम आणि पहिले 10 घास, 10 बोलस काय करायचे? 10 घास सॅलडने चालू करायचे. आता हे एक मेडिटेशन प्रोसेस आहे. तुम्हाला याच्यामध्ये माइंडफुल ईट करायचंय. माइंडफुल ईटिंग म्हणजे काय? तुम्ही ते फूड घेत असताना अन्न हे आपल्या ह्याच्यात परब्रह्म जे म्हणलं जातं, तुम्ही त्याच्याकडे बघायचंय, त्याचा फील घ्यायचा, टेक्स्चर घ्या. त्यात खात असताना तुम्ही 32 वेळेस चावून खा, तुम्हाला जास्त जाणारच नाही. बरेच वेळेस माइंडलेस ईटिंग केल्यानंतर, स्ट्रेसमध्ये असल्यानंतर किती खातोय हे आपलं लक्षात राहत नाही, किंवा ब्रेनला लक्ष सिग्नल जात नाहीत. त्याच्यामुळं तुम्ही जर प्रॉपर एवढंच खाल्लं तर आपल्या एनर्जीसाठी खातोय का जिभेच्या चोचले पुरवण्यासाठी खातोय, ही जर कन्सेप्ट तुम्हाला माइंडफुल लक्षात आली, तर हे फूड तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं डायजेस्ट होऊ शकतं. कारण एन्झाईम्स आणि जे काही आपले हार्मोन्स आहेत ते बॅलन्स असल्यामुळे डायजेशन प्रॉपर होतं. 2 ते 3 वाजता एक फ्रूट घ्यायचंय, 100 ते 150 ग्राम, किंवा 10 बदाम खायचे, किंवा बटर मिल्क घ्यायचे 2 ते 3 वाजता. हे ऑप्शनल आहे. काही जणांना नाही, नको आहे, तर ते कॅन्सल करू शकतात. 7:30 ते 8 वाजता काय घ्यायचंय? खिचडी आहे. खिचडीमध्ये 60 ते 70% डाळ करायची आहे खिचडीमध्ये. 40% राईस, आणि 200 ग्राम खिचडी खाऊ शकता. कितीही खायची नाही. 200 ग्राम म्हणजे 1 बाउल, 1 वाटी. त्याच्यासोबत सलाड घ्या, बटर मिल्क किंवा ताक. संध्याकाळी ताक घेताना ताजं ताक घ्या. ऑप्शन 2 आहे रोटी, चना, राजमा आणि सोया चंक. हे प्रोटीनचे सोर्सेस असल्यामुळे मी ह्या भाज्या दिलेल्या आहेत. किंवा मल्टीग्रेन डाळ आहे, मल्टीग्रेन रोटी आहे, किंवा डाळी, मल्टीग्रेनमध्ये डाळी 60% आणि ग्रेन 40%, अशी रोटी. आणि त्यासोबत मग भाजी असेल. हे तुम्हाला डाएट पाठवेल मी करेक्ट करून. जे नॉन व्हेजिटेरियन आहेत ते चिकन, फिश. चिकन घेतलं तर 150 ग्राम, आणि फिश घेतला तर 200 ग्राम, एग्ज असतील तर 2. अशा पद्धतीनं एक भाकरी खाऊ शकतात. आणि क्रेविंग जर झाले मध्ये, तर कुकुंबर, ग्रीन टी किंवा बुलेट प्रूफ कॉफी याचंही तुम्हाला मी सांगेल ह्याची रेसिपी, तर ती घेऊ शकता. फास्टिंग असताना पाणी घ्या, डिटॉक्स वॉटर घ्या. डिटॉक्स वॉटरची सुद्धा आपण रेसिपी ग्रुपवर टाकलेली आहे, ती घेऊ शकता. चिया सीड्स घेऊ शकता जर भूक लागली तर. तर आता अशा पद्धतीनं हे डाएट तुम्ही करायचंय. आता हे 10 दिवस, आणि ज्यांनी स्टार्ट केलं नाही त्यांनी आजपासून, उद्यापासून स्टार्ट करायचं हे इंटरमिटंट फास्टिंग. ट्राय करा. मला तुम्ही मेसेज करा की माझं डोकं दुखतंय, मला हे होत नाही. तर मी तुम्हाला, तुमच्या सोबत आमची टीम आहे. तुम्ही 100%, कारण हे डाएट तुम्हाला मारणार नाही, तारणार आहे. जर फॅट तुमची बर्न करायची असेल, तर आपल्या बॉडीला जे काही डोपामाइन रिसेट करायचं आहे, तर तुम्हाला थोडंसं आउट ऑफ बॉक्स जावं लागेल. आणि थोडंसं चॅलेंजिंग डाएट जर केलं हे, तर नक्कीच आपली फॅट लॉस होणार आहे. आता तुमचे क्वेश्चन्ससाठी मी टाइम चालू करतोय. 10 मिनिट आपण क्वेश्चन आवर्स घेऊया. स्टार्ट. इन्ग्रेडियंट्स फॉर मल्टीग्रेन रोटी. हा, मल्टीग्रेन रोटीसाठी तुम्ही ज्वारी 50%, सोयाबीन, रागी, बाजरी, असे बाकी 50% इक्वल करा.
21 डेज डाएट चॅलेंज मध्ये जी डाएट दिली आहे ती बंद करून ही चालू करायची. राईट. ती बंद करून उद्यापासून किंवा परवापासून तुम्ही चालू केलं तरी चालतंय, पण मी आज तुम्हाला ग्रुपमध्ये डाएट टाकेल. पीसीओडी थायरॉइड केलं. यस, हे डाएट करू शकता पीसीओडी थायरॉइडसाठी. 1:30 PM ला लंच केला तर टाइम पुढे वाढू शकतो का? हो, नक्कीच. तुम्ही 1:30 ला केलात तर तुम्ही 9:30 पर्यंत जेवण करा. नो प्रॉब्लेम. हा, तुम्ही माईक ऑन करून सुद्धा तुम्ही क्वेश्चन्स विचारू शकता. मी स्क्रीन स्टॉप करतो शेअरिंग. यस. हा, वैभव काय म्हणतात, HDL लेवलमध्ये वाढलेले आहे, ह्या डाएटने कमी होईल का? नाही, HDL इज गुड कोलेस्ट्रॉल. LDL वाढलं नाही पाहिजे. किती वाढलेलं आहे तुमचं HDL? 80च्या वर गेले का HDL? HDL मुळे प्रॉब्लेम येत नाही, LDL मुळे प्रॉब्लेम येतो. मायग्रेन ज्यांना आहे त्याने अजिबात करायचं नाही. हा, मायग्रेनमध्ये हे कधी कधी कोणाला ट्रिगर करतं मायग्रेन त्यांचं, त्याच्यामुळे आपण अवॉइड करतो. पण तुम्ही 12 आवरची विंडो करा. म्हणजे आज 8 वाजता तुम्ही जेवण केल्यानंतर सकाळी ब्रेकफास्ट 8 वाजता करा. सॉरी, 10 वाजता करा. म्हणजे 14 आवर्स आणि 8 आवर्स अशी विंडो आपण ठेवू शकतो. 10-14, सॉरी, 10-14 असं करू शकतो. हा, ऑडिओ लॉक आहे का? बोलायचं आहे. ठीक आहे, थांबा. मी तुमच्याकडून ऑडिओ बंद, तुम्ही तिथं अनम्यूट करा ना तुमचं. होत नाहीये का? थांबा, मी ऑडिओज ऑन करतो. म्यूट ऑल. जान्हवी मॅडम, ऑडिओ ज्यांना ऑन करायचा ना, तर तुम्ही. माझं वेट स्टक आहे. हा, फॅट लॉस होत नाही, काय करायचं? हा, राजश्री मॅडम, वेट स्टक झाला आहे. ठीक आहे, आपण इंटरमिटंट फास्टिंग स्टार्ट करूयात. इंटरमिटंट फास्टिंग मध्ये नक्कीच वेट हालेल. आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग हे महत्वाचे आहे. स्ट्रेंथ ट्रेनिंग जर आपण केली तर तुमचं वेट स्टक झालेलं, प्लॅटो म्हणतो आपण, नॅचरल प्रोसेस आहे हेल्थ जर्नीमध्ये किंवा फिटनेस जर्नीमध्ये. वेट स्टक होणं इट इज नॉर्मल प्रोसेस. त्याचा स्ट्रेस घ्यायचा नाही, त्याचा ताण घ्यायचा नाही. त्याच्यामुळे उलट तुमचं वेट स्टक होऊ शकतं स्ट्रेसमुळे. तर ती ऍक्सेप्ट करा. नॅचरल प्रोसेस आहे. वेट कधीच तुमचं डायरेक्ट असं जात नाही. त्याला असं जाईल, पुन्हा स्टेप अप होईल, पुन्हा असं जाईल. त्याच्यामुळे वेट स्टक होण्याचं स्ट्रेस न घेता आपण स्ट्रॅटेजी चेंज करूया. नेक्स्ट. धने जिरे. ओके, तुमचा आवाज म्यूट होत नाही. म्यूट आहे का? एक मिनिट. आता अनम्यूट होतं का बघा बना सर. केलंय मी ते. ओके. एक वेळेस पुन्हा ट्राय करा कोणीतरी अनम्यूट करून, म्हणजे अनम्यूट होईल तुमच्याकडून. धने जिरे वॉटर चालते का फास्टिंग विंडो मध्ये? चालते, ज्याच्यामध्ये शुगर म्हणजे 0 कॅलरीज आहेत. हा, होत नाहीये राजश्री मॅडम. ओके. आपण परत तुमच्या म्हणजे भरपूर डाएट प्रकार आहेत. तर तुम्हाला मग दुसऱ्या डाएट आहेत. इंटरमिटंट फास्टिंग आहे, पॅलिओ डाएट आहे, किंवा कीटो डाएट आहेत. तर असा एखादा आपण क्रॅश डाएट एक 7-8 दिवस करून बॉडीला शॉक देऊ शकतो. आणि म्हणजे वेट लॉस प्रोसेस पुन्हा स्टार्ट होईल. लो बीपी साठी काही प्रिकॉशन्स. हा, इंटरमिटंट फास्टिंग लो बीपी जर असेल आणि खूप एक्सटेन्सिव्ह लो बीपी असेल तर ते अवॉइड करा. पहिलं सुरू 14 तास 18 तास असं करा. 14 आवर्स 10 आवर्स.
आणि ही विंडो करा. त्यानंतर हळूहळू वाढवा. तुमचे मिनरल्स वाढवा, म्हणजे इलेक्ट्रल पावडर एक मध्ये घ्या. अनम्यूट नाही होत आहे. अनम्यूट होत नाहीये. बोलायचं आहे पण अनम्यूट होत नाही. अलाउ पार्टिसिपेंट्स टू अनम्यूट. ओके ओके. हा, आता होईल इथून. आता एक जण अनम्यूट करून बघा, कोणीतरी एक जण. हॅलो. हा हा हा, बोला. हा, नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार नमस्कार. ते रिपोर्ट्स मी आज काढलेले आहे, तर त्याच्यामध्ये ना माझा HDL लेवल जास्त दाखवत आहे. आणि अजून पण त्यामध्ये विटॅमिन वगैरे टेस्ट वगैरे केले, तर तुम्हाला व्हॉट्सअपवर शेअर केले, ते बघून जरा सांगाल का? म्हणजे बरं, तुमचे पर्सनल रिपोर्ट्स आहेत तर ते आपण म्हणजे पर्सनली मी चेक करेल आणि तुम्हाला मग आपण बोलूयात उद्या, कारण सगळे रिपोर्ट्स चेक करण्यापेक्षा. होमोसिस्टीन तुमचं 23 आहे. ठीक आहे. दुसरे काही क्वेश्चन्स असतील तर तोपर्यंत विचारा. आता ही आपण जे ही डाईट ऍड नवीन आता हे करणार आहे उद्यापासून, हा तर हा. त्याच्यामुळे आपलं हे नॉर्मल लेवलला येतील का? म्हणजे माझा बीपी वाढतोय, त्यासाठी हे रिपोर्ट्स केलेले आहे मी, म्हणजे कशा रिझन मुळे वाढतोय म्हणून चेक करण्यासाठी. ओके. आयर्न इज, ठीक आहे ना. रिपोर्ट कुठं तुमचे काय आहे, खूप डिस्टर्ब नाही आहेत. B12 ठीक आहे. व्हिटॅमिन डी फक्त कमी आहे, ते सगळ्यांचंच येतं. दुसरं काय, एसडीएल वाढलेलं आहे म्हणताय. एसडीएल कुठं वाढलंय तुमचं? कमी झालंय एसडीएल. एसडीएल कमी आहे तुमचं, 28 आहे. एलडीएल वाढलेलं आहे, 137. एसडीएल जर वाढलं, गुड कोलेस्ट्रॉल एसडीएल आहे, 28 आहे, ते 45च्या वर पाहिजे. जसंही तुम्ही एसडीएल वाढवेल. एसडीएल कसं वाढवायचं? तुमच्या ह्याच्यामध्ये नट्स वाढवा, म्हणजे पंपकिन सीड्स, चिया सीड्स. जर तुम्ही रोज 1 चमचा खाल्लं आणि बदाम जर 10 ऍड केले तुमच्या एक्झिस्टिंग डाएटमध्ये, तर एसडीएल वाढेल. एसडीएल वाढल्यानंतर एलडीएल ऑटोमॅटिक कमी व्हायला पण मदत होते. बाकी ऑइल्स कमी करा, जे बॅड ऑइल्स आहेत ते. हे आपल्या जे उद्यापासून जे डाईट आपण करणार आहे, हो, त्याच्यामध्ये अजून काय ऍड करावं लागेल का मग? तुम्हाला फक्त 1 स्पून मिक्स सीड्स ऍड करा. ओके. हा. काही क्वेश्चन्स आहेत आणखीन? हा, डाएट मध्ये काही अडचण चालू आहे आणखीन आपल्या चॅलेंज मध्ये असणारे कोणी, किंवा तुमचं कोणाचं वेट कमी स्टक झालेलं तर सांगितलं राजेश्री मॅडमनी. ज्यांचं वेट कमी होत आहे, झालेलं आहे, असं कोणी आहे बोलणार? माझं वेट 82 लॉक केलं होतं, आता 79 झालंय. ओके, 82 वर आपण स्टार्ट केलं होतं, 79 झाले, म्हणजे 3 kg वेट लॉस झालंय. 20 म्हणजे एक 11-12 डेज मध्येच. हो हो. यस, गुड. आता नेक्स्ट आणखीन 1 महिन्याला करूच सर. तुमचा एसडीएल पण वाढलेला असेल आणि एलडीएल कमी झालेला असेल. ओके. बाकी काय, मॉर्निंग ब्रेकफास्ट स्किप करायचा का? मॉर्निंगला एग्स खाऊन ऑफिसला, हो. मग काय करा, तुम्ही मॉर्निंगला एग्स जर घेतले तर तुमचं किती मॉर्निंगला, हा, मॉर्निंग ब्रेकफास्ट स्किप करा आणि तुम्ही तुमच्या 12 वाजताच्या जेवणामध्ये एग्ज ऍड करा, म्हणजे ऑफिसला जाऊ शकता. तुम्ही चहा कॉफी, म्हणजे कॉफी घ्या, चहा नाही, ब्लॅक कॉफी, आणि त्याच्यामध्ये 1 चमचा घी टाका ब्लॅक कॉफीमध्ये, म्हणजे तुम्हाला एनर्जी राहील दुपारपर्यंत. त्याला आपण बुलेट प्रूफ कॉफी म्हणतो. थोडं कोमट पाणी करा, 1 चमचा कॉफी टाका आणि 1 चमचा घी म्हणजे किंवा तूप टाका. त्याला ब्लेंड करा. ती एक बेस्ट कॉफी तयार होईल. तुम्हाला एनर्जी पण राहील आणि शुगर 0 असल्यामुळे इन्सुलिन तिथं स्पाइक होणार नाही. होप क्लिअर झाला असेल योगेशजी.
ओके स्मिता मॅडम, तुमचं वेट लॉस झाले आहे का नाही? नाही झाले आहे. मग इंचेस लॉस झाला असेल. रेग्युलर मध्ये ब्लॅक कॉफी विथ घी घेऊ शकता का? नाही घ्यायचं, कारण तुमचं ऑदर जास्त जर कॅलरी झाल्या तर मग घी कॉफी, कारण एक चमचा घी मध्ये 135 कॅलरी असतात. तर ते ज्यावेळेस इंटरमिटंट फास्टिंग किंवा तुम्हाला बाकी कॅलरी खूप कमी आहेत, रिस्ट्रिक्टेड आहेत, त्यावेळेस बुलेट प्रूफ कॉफी वापरायची किंवा कीटोमध्ये वापरली जाते. त्याच्यामुळे अननेसेसरी नका घेऊ. ब्लॅक कॉफी घ्या वेट रिडक्शन मध्ये असाल तर आपण. हा स्मिता मॅडम, तुमचं वेट नाही झालं. बरं, इंचेस पण नाही आहेत, वेट पण नाही झालं कमी, असं होऊ शकतं. त्याचा स्ट्रेस न घेता आपण त्याचे, तुम्ही कन्सल्ट, आपल्या चॅलेंजमध्ये तर आहात तुम्ही, पण मी स्पेशल कन्सल्टेशन ठेवूत, त्याच्या पाठीमागं कारणं काय आहेत हे आपण फाइंड आउट करूत. डाएट रिडिझाईन करूत. वर्कआउटचा स्टेटस काय आहे, तुमचा हार्मोनल स्टेटस काय आहे, बॉडी टाईप काय आहे, कारण 3 टाईपच्या बॉडी असतात. कधी कधी जर एंडोमॉर्फिक बॉडी असेल, जेनेटिक्स असेल, तर त्यांचं वेट हे, तुमची प्रोसेस चालू झालेली असते वेट लॉसची, परंतु ती फिजिबल नसते फक्त. त्याच्यामुळं आपल्याला ते बघायला लागेल की प्रोसेस खरंच वेट लॉसची चालू आहे किंवा कुठं काही लॅकुना आहे का, तुमच्या डाएटमध्ये काही कुठं एक्स्ट्रा जाते का, हे सगळं आपल्याला उद्या तुमचं कन्सल्टेशन जान्हवी मॅडम ठेवतील. आहेत का मॅडम तुम्ही? येस सर. हा हो हा, बोला बोला. काय ऍक्च्युली सर ना, मी खूप वेळा वेट लॉसचं केलेलं आहे, पण माझं ना हे असंच होतं, म्हणजे 2-4 किलो खूप मुश्किलनी कमी होतं आणि ना परत गेन होऊन जातं. म्हणजे मी ओके. मध्यंतरी तर सगळं सोडून दिलं होतं सर मी. कारण हम्म. मला खूप असं टेन्शन स्ट्रेस येतो. यायचं, हे होऊन ओके. जायचं. आता ह्याच्यामध्ये आणि सतत ते स्वतःला बघून बघून आहे ना, असं म्हणजे ती मनात एक इच्छा आहे की वेट लॉस करायचंय, पण ते परत मग मला असं हे होऊन जातं की नाही, आपण काहीतरी करायला पाहिजे असं. पण मग ओके. एवढं करून पण आहे ना, असं जसं व्हायला पाहिजे ना वेट लॉस, ते नाही होत. बरोबर आहे. काही जणांनी कितीही खाल्लं तरी वेट वाढत नाही. काही जणांचं हवा पाणी खाल्लं तरी वेट वाढतं. आणि काही वाटतं. जणांचं जास्त खाल्लं तर वेट वाढतं, कमी खाल्लं तर वेट कमी होतं. हे बॉडी टाईप आहेत, कारण आपल्या जेनेटिक्समध्ये एक जीन असतो. कधी कधी मेटाबॉलिझम वाढवणारा जीन असतो, कधी कधी मेटाबॉलिझम स्लो करणारा जीन असतो. त्याला आपण ऍक्सेप्ट करायचंय. असं काहीही नाहीये की तुमचं वेट थोडं जास्त आहे म्हणजे काही ब्रह्मांड कोसळलेलं आहे. तुम्ही ट्राय करताय ना, तर तेच इनफ आहे बॉडीसाठी. तुम्ही स्वतःवर प्रेम करताय. कारण कित्येक लोक आहेत, खूप ओबिसिटी आहे, ते आणखीन उठतच नाही आहेत, आहे ना. त्यांना त्याची अवेअरनेस पण नाही. तुम्ही ट्राय करताय, कधी कधी आपण फेल होतो त्याचा, पण तुम्ही परत उठताय, हे खूप अप्रिसिएबल आहे. तुम्ही स्वतः अगोदर तर हॅपी राहा. जसे आहे तसे आपल्याला स्वीकार करायचे. त्यावेळेस मग आपली बॉडी पण काय करेल, नक्की तुमचं ऐकेल. तुम्ही व्यवस्थित डाएट करताय, तुम्ही तुमचं हेल्दी लाईफस्टाईल आहे, तर आपल्याला हेल्थ तर मेंटेन आहे. फिटनेसमध्ये कमी जास्त आपली वाढणारच आहे. तुम्ही जर समजा पूर्वी 1 किलोमीटर वॉक करत नसाल आणि आता तुम्ही रोज 2-3 किलोमीटर वॉक करताय, तर तुम्हाला जो पहिल्या दिवशी येणारा थकवा आहे तो आज येणार नाही. म्हणजे तुमची हेल्थ अपग्रेड झालेली आहे, तुमची फिटनेस अपग्रेड झालेली आहे, तुमची स्ट्रेंथ अपग्रेड झालेली आहे. तुमचा बॉडीमध्ये ते चेंज झाल्याशिवाय अपग्रेड होत नाही. म्हणून हेल्दी लाईफस्टाईल ही वाया जात नाही. आणि हेल्थ किंवा वेट लॉस, इट इज नॉट अ डेस्टिनेशन, इट इज अ जर्नी. हे लक्षात ठेवा की मला 60-70 वर्षानंतर सुद्धा हातात काठी घेण्याची गरज नाही. मला माझ्या नातवंडांसोबत सुद्धा चांगल्या पद्धतीनं डान्स करता आला पाहिजे. त्याच्यासाठी मी हे फाउंडेशन तयार करते. कारण आपण शरीर किंवा बाकी जे गोष्टी आहेत ना, छोटा मोठा म्हणजे फॅट आहे, राहू द्या ना फॅट, परंतु तुम्ही फिट आहात. तुम्ही वॉक करू शकताय, तुम्ही रन करू शकताय, तुम्ही पोश्चर चांगला आहे, तुमचे ब्लड रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, काही अडचण येत नाही. कारण इंडियन बॉडीज कधी कधी थोड्या एंडोमॉर्फिक असतात, तर त्यांना तेवढा
म्हणजे असं आपण म्हणतो ना म्हणजे एकदमच अग्रेसिव्ह करण्याची गरज नाही. तुम्ही महिन्याला नाही, तुम्ही आता एका महिन्यात 4-5 किलो कमी कराल आणि वर्षभरानंतर बघितलं तर 4-5 किलो वाढलेलं असेल. पण आता आपण असं ठरवू, एका महिन्यामध्ये फक्त 500 ग्रामचं टार्गेट ठेवा. 1 वर्षामध्ये तुमचं 6 किलो वेट कमी झालेलं असेल आणि त्यावेळेस तुम्ही कम्प्लीट ट्रान्सफॉर्म झालेले असाल. म्हणजे फक्त 500 ग्राम होऊ शकतं. मी गॅरंटी देतो की तुम्ही फक्त मंथली 500 ग्रामच वेटचं टार्गेट ठेवा. म्हणजे टार्गेट शुड बी किंवा गोल शुड बी स्मार्ट, अचिवेबल पाहिजे, टँजिबल पाहिजे, मेजरेबल पाहिजे आणि ते आपण वर्षभराचं टार्गेट ठेवू शकतो. तर अशा पद्धतीनं जर गेलं तर बॉडीला आपल्या स्ट्रेस येणार नाही. म्हणजे वेटचा 500 ग्राम कमी करण्यासाठी खूप सोपा म्हणजे डाएट आहे हा. वर्कआउट करताय तुम्ही, थोडं वर्कआउटमध्ये इंटेन्सिटी वाढवा, तुमच्या कॅलरी बर्निंग वाढवा. हार्मोनल काही शिफ्ट होत असेल तुम्हाला, जसं सकाळी आपण काही बघितलं मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये काही वेळेस फटिंगनेस येते, स्ट्रेस येतो, तर त्या स्ट्रेसला मॅनेज करण्यासाठी आपण मेडिटेशन, या सगळ्या गोष्टी जर तुमच्या लाईफस्टाईलमध्ये एम्बेडेड झाल्या तर तुम्हाला स्पेशल असं काही करण्याची गरज नाही. मी माझं उदाहरण सांगतो. मी कधीच डाएट करत नाही. म्हणजे मी लिटरली मी तुमच्या समोर कन्फेस करतो की मी डाएट माझा बनवून स्वतःचा, किंवा मी स्वतः, माझे मित्र पण न्यूट्रिशनिस्ट, त्यांच्याकडून बनवून घ्यायचो. मी 5-6 वर्ष झाली. त्याच्यानंतर मी डाएट केला नाही. मी आंबे खाल्ले, मी रस पोळ्या खाल्ल्या, परंतु मला डाएट नाही केलं. मग तुम्ही माझं रोजचं, तुम्ही जर इंस्टाग्राम किंवा माझं जे काही बॉडी स्ट्रक्चर बघताय तर ते का चेंज होत नाहीये? तर ह्याच्या मागे एक म्हणजे काय आहे, कशामुळे होत असेल हे? तर मी काय करतो, माझ्या बॉडीमध्ये आता किंवा माझ्या माइंडसेट असा झालेला आहे की मी आज रसपोळी खाल्लेली आहे दुपारच्या वेळेला, किंवा मला माहिती आहे की आज माझं डाएट रसपोळी खाणार आहे मी, तर मी सकाळी ऑटोमॅटिकच माझं एक्सरसाइज थोडीशी जास्त होते, सकाळच्या ह्याच्यामधला ब्रेकफास्ट कमी होतो आणि ज्यावेळेस मी रसपोळी खातो त्यावेळेस संध्याकाळचं जेवण माझं ऑटोमॅटिकच स्किप होईल किंवा हे होईल. म्हणजे मला काही स्पेशल असा ऑर्गनाईज करायची गरज पडत नाही. तर ह्याला म्हणतात कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे आपला माइंडसेट, बिहेवियरच चेंज करायचं आहे आपल्याला, की त्याचा स्ट्रेसच आला नाही पाहिजे. मग एखादा किलो कमी जास्त झाला तर मग पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये ते कमी करू शकतो आपण. म्हणजे त्याचा आपण ताण जर घेतला, डाएटचा खूपच स्ट्रेस जर घेतला, तर मग ते काय होईल, बॉडीला आपल्या खूप एका फ्रेममध्ये ठेवल्यासारखं होईल. स्ट्रेस येईल, थोडंही खाल्लं की रिग्रेट व्हायला चालू होईल आणि ते काही खाणं थांबणार नाही. रिग्रेट करू नका. स्वतःला फॉरगिव्ह करा, माफ करा कधी कधी, आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा आपण उद्या करूयात असं सांगा. म्हणजे काय होईल, तुमचं ब्रेन हा इलॅस्टिक आहे, तुम्ही रिडिझाईन करा आणि हळूहळू हळू काय होईल, तुम्हाला ही रुटीन प्रोसेस होईल. मी वर्कआउट सकाळी नाही केलं तर इथं माझ्या या ऑफिसमध्ये मी स्क्वॉट्स आणि पुशअप्स करतो, मुलं बघतात, थांबवतो मी. म्हणजे हे काही मुद्दाम होऊन करत नाही, तर ते बॉडीच मागते. तर ही प्रोसेस आपल्याला तयार करायची, ही मेथड तयार करायची. मग त्यावेळेस तुम्हाला वेगळं असं डायटिशियन, न्यूट्रिशनिस्ट किंवा तुम्हाला फिटनेस ट्रेनर लावण्याची अजिबात गरज नाही. तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये एक डायटिशियन आहे, प्रत्येकामध्ये एक डॉक्टर आहे. तुम्हाला समजा कट झाला छोटासा, आपण डॉक्टरकडे जातो का प्रत्येक वेळेस? नाही. स्वतःच बॉडी दुरुस्त करते ना, तो स्वतः मधला डॉक्टर हील करतोय. फक्त आपल्याला काय करायचंय, आतमधला न्यूट्रिशनिस्ट जागा करा, तुमच्या याच्यामधला फिटनेस. कारण बॉडी ही आपली नॅचरलीच हील करणारी आहे. कोण आलाय हा? ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण रिडिझाईन व्हायचंय. गॉट इट. होप तुमच्या सगळ्या प्रश्नांची तर उत्तर मिळाली असतील. हा हा मला एक क्वेश्चन अजून विचारायचा होता. हा. तुम्ही पर्सनल डाएट प्लॅन पण देतात का? हो, पर्सनल डाएट आहे आपलं. 3 मंथ्स, 6 मंथ्स आणि 1 इयर असे प्लॅन आहेत आपले, प्रीमियम प्लॅन आहेत. ज्यांना डायरेक्ट माझ्या म्हणजे 3 मंथ्स आमचं टीम असते, तुमच्यासाठी पर्सनलाइज आम्ही काम करतो. एक टीम म्हणून तुम्हाला डेली मेसेजेस किंवा 1 दिवसाआड कॉल, त्याच्यासोबत माझं 10 दिवसाला कन्सल्टेशन असतं. तर ते तुम्हाला 3 मंथ्स पर्यंत. आणि असं असतं की तुमचं वेट कमी नाही होणं हे आमचं पण एक अपयश असतं. म्हणजे या वेन आपण काम करतो.
तर 3 मंथ्स, 6 मंथ्स आणि 1 इयर असे प्लॅन पण आहेत आपले. अच्छा. 3 मंथ्सचे आणि सर माझी ना मुलगी आहे 14 वर्षाची आहे. तर तिला ना सायकलचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे तिला आधी आले होते खूप लवकर. पण आता तिला 6-7 महिने झाले पिरियड्सच येत नाही आणि तिचं आम्ही चेक पण केलं ना तर तिचं इन्सुलिन वाढतं. तर तिला बरोबर हार्मोन्स इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम आहे. तिचं बरोबर आहे. वेट पण खूप जास्त आहे. ओके म्हणजे 70 किलो वेट झालंय तिचं आता. म्हणजे ते ओके वाढत वाढतच चाललंय आणि तिचं पण तसंच आहे की म्हणजे खाणं खूप जास्त नाहीये. असं हम्म. आमचं फास्ट फूड वगैरे तळलेलं गोड प्रकार हे आमच्या घरात होतच नाही. पण ओके तरी वेट वाढतं. तर याला हा तुम्ही काही हा देऊ मग ते शकता का तिला पण? आत्ताच म्हणजे तिच्यासाठी खूप गरजेचं आहे, कारण पीसीओडी हा 10 पैकी 3 मुलींना आतापर्यंत होत होता, आता 4 झालेला आहे. मग त्याच आता अर्ली एजमध्ये आपल्याला तिला रिडिझाईन करावं लागेल, तिचा माइंडसेट बदलावा लागेल आणि त्याच्यानंतर तिचं म्हणजे जेनेटिक काही टेस्ट पण असतात, त्या सगळ्या टेस्ट आपण करूयात. तुम्ही कुठे असता मॅडम? सॉरी मी मी धुळ्याला आहे सर. धुळ्याला. महाराष्ट्र ओके, धुळे. हां, हां. ठीक आहे. तुमचं कमी वेट पण झालं नाही, तुमचं कन्सल्टेशन उद्या आहेच, तर त्यावेळेस बाकीचं मग डिस्कस करूयात त्याच्याबद्दल पण. चालेल. हं? वैभव, खूप छान माहिती, थँक्यू. डॉक्टर सुप्रिया, थँक्यू. धनंजय सर म्हणतायत अगदी सहज सोप्या पद्धतीनं. येस सर, समजत आहे सर. नक्की आहार पद्धती आत्मसात करताना मोलाचे मार्गदर्शन तुम्ही करणारच आहात. ब्लॅक कॉफी दिवसातून किती वेळा घ्यायचे? एका कॉफीमध्ये अराउंड 50 मिलीग्राम कॅफेन असतं आणि दिवसभरामध्ये 150 मिलीग्राम पर्यंत कॅफेन आपण घेऊ शकतो. डिपेंड आहे, काही जणांना कॅफेन सेन्सिटिव्हिटी असते, झोप येत नाही, तर 5 नंतर घ्यायची नाही. म्हणजे 2 ते 3 वेळेस कॉफी घेऊ शकतो आपण दिवसभरामध्ये. कोणाचे काही प्रश्न सुटले असतील मेसेजमध्ये, कारण भरपूर मेसेज आलेले आहेत. तर हा सर डॉक्टर एक बोलू रवी. शकते का? हा 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 बोला. तुम्ही ते जे इंटरमिडियंट फास्टिंगचं सांगितलं ना, त्याच्यामध्ये तुमचं ते जे एक 24 तासाचं आहे. हम्म. त्याच्यात आपण एकच वेळा जेवण करून हो परत हो. नेक्स्ट डे फक्त त्याच वेळेला. हम्म. ऍक्च्युली आम्ही जैन आहे, तर आमच्यामध्ये पण आहे ना म्हणजे सर असा एक उपवास आहे. ओके. आणि आमच्यात निरंकार पण उपवास आहे. मी ऍक्च्युली तुम्हाला हा प्रश्न विचारणारच होती, की तसं हम्म. चालतं का म्हणून असं की निरंकार उपवास किंवा एक टाइम जेवण करून चालतं. असं चालतं का? तर ते कारण ते उपवास त्याच्यातली मी पण केलेले आहेत. त्याला गच्छामी काय म्हणतात त्याला? ती एक विधी आहे आमच्यात उपवास. एकासना म्हणतात हा, त्याला. एकासना मी पण केलेली आहे हां, आमच्या एकासना आणि एक मित्रांसोबत. उपवास. हा हां, हा हा. हां. एकासना म्हणजे उपवास हां. आणि त्याच्यामध्ये एकासना, थोडस. ब्यासना पण असतो आमच्यामध्ये. हो, ब्यासना पण असतो त्याच्यात 2च टाईम जेवायचं फक्त एका जागेवर बसून परत नंतर राईट. काहीच पुन्हा नाही. उठायचं नाही. हे आम्ही म्हणजे मी पण हां केलेलं आहे. आणि त्याच्यावर रात्री माझी एक पण रील नाही. पण म्हणजे आहे. एक दिवस गेल्यानंतर हा, नाही ते चांगल्या सूर्यास्तानंतर मेथड काहीच आहेत. नाही. आपल्या धार्मिक ज्या काही ट्रेडिशन्स आहेत त्या तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये फक्त मॉडर्न फूड जे आहे ते नाही ऍड करायचं, शुगर्स वगैरे. बाकी तुम्ही ते करू शकता, ओके. काही प्रॉब्लेम नाही. अच्छा. चालेल. थँक यू सर. येस येस, थँक्यू. 3 महिने डाएट प्लॅन, हा फी आहे 8,000 रुपीज. 3 महिने डाएट प्लॅनची फीस काय आहे? 8,000 रुपये आहे 3 महिने डाएट प्लॅनची फीस. मग त्याच्यामध्ये डाएट प्लॅन, वर्कआउट प्लॅन, 10 डेज तुमचं कन्सल्टेशन, हे सगळं चालेल. चालेल, ऑल द बेस्ट. उद्यापासनं करा. काही क्वेरीज असतील ग्रुपमध्ये, आणि माझी काही कंप्लेन आहे सगळ्यांबद्दल, तुम्ही थोडंसं ग्रुपमध्ये जे आहेत थोडे ऍक्टिव्ह राहा. म्हणजे तुमची ऍक्टिव्हिटी ही आपल्याला कुठंतरी ब्रेन आणि एक थंब सुद्धा काय होतो की आपल्याला रिडिझाईन करतो, की ऍक्शन घ्यायला भाग पडतोय, आहे ना. म्हणून ग्रुपमध्ये ऍक्टिव्ह राहा. नक्कीच तुमच्या इतरांना तुम्ही मार्गदर्शन कराल किंवा एक मोटिवेट करताय. डॉक्टर रवी पण आहेत. डॉक्टर रवींद्र, काही बोलायचंय? नाही सर, खूप छान. खूप छान ओके वाटलं तुमचं खूप दिवसानंतर ऐकून. खूप छान ओके, माहिती भेटली. थँक्यू. थँक्यू. डॉक्टर रवी हे परभणी जिल्ह्यामध्ये
म्हणजे बऱ्याच लोकांना मार्गदर्शन करतात फिटनेस आणि डाएट बद्दल. थँक्यू सर. माझे मित्रच आहे. ओके, चलो, ऑल द बेस्ट. आणि ग्रुपमध्ये ऍक्टिव्ह राहा. परत एक वेळेस माझी रिक्वेस्ट आहे, बी फिट अँड बी हेल्दी. मी साइन ऑफ